थांबायचं थांबायचं थांबात आहे. फलंदाज नाव फलंदाज विदेश आणि बॉलर गणेश. चला सुरुवात. ओके स्टार्ट. फर्स्ट चेंडू. ओके पहिला बॉल ऑन स्ट्राइक. फलंदाज बघा किती धावा काढल्या जातील. हा चेंडू आपण बघतोय निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. हा चेंडू आपण बघतोय 2 धावा देऊन जाईल. 2 धावा. गिरनार स्टार विरुद्ध अरावली फायटर असा हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण बघतोय. जो संघ जिंकेल बघा धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 3 धावा झाल्यात. गिरनार स्टार बघा किती धावा काढण्यामध्ये यश मिळवतोय. दुसरी सेमीफायनल आहे. दुसरी संधी गिरनार स्टार संघासाठी. पहिल्या सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता हा संघ. त्यामुळेच आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचे पारितोषिक लागू असते रेणुका मॅडम यांच्याकडून अरावली फायटर संघातील गोलंदाजांसाठी. बघा गणेश हा गोलंदाज आपण बघतोय. अरावली फायटर संघाने टॉस जिंकला होता. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. यॉर्क लाईनचा चेंडू असेल. 1 धाव. धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 5 होताना आपण बघतोय 1 चेंडू शिल्लक. हा चेंडू पुन्हा 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 6. एका षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या ती 6. थँक्यू डीजे. या ठिकाणी थोड्याच वेळात आदरणीय सन्माननीय युवा कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री सिद्धीजी ठाकूर साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. धावसंख्या 6. बघा दुसरं षटक. गोलंदाज प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचे पारितोषिक. बघा कोणता गोलंदाज इथे पारितोषिक मिळवेल. माध्यमातून चौकारासाठी चेंडू फील्ड केला जातोय. बहुमूल्य 3 धावा. केवळ मानकर यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये जाहीर झालेले आहेत. धावसंख्या 7. यावेळेस बॅटची कडा घेतली जाते. बघा धावसंख्या आपण बघतो तुमच्या 8 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ रंगला जातोय. गोलंदाज शुभम आपण बघतोय. धावसंख्या 8. दिशाहीन खूपच वाईड चेंडू. अमोल देसाईची आठवण झाली असेल या गोलंदाजाला. धावसंख्या 9. बघा विकेटची गरज परंतु सुंदर फटकेबाजी सुद्धा केली जाते. पुन्हा 1 धाव येईल. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचली जाईल. धावसंख्या 10. अजून सुद्धा एकही गडी बाद होऊ शकला नाही. बाद करण्यामध्ये अपयश येते गोलंदाजांना. अरावली फायटर संघाच्या विकेटसाठी 100 रुपयांचे पारितोषिक आहे. परंतु विकेट मात्र सांगून येणार नाही तशा रीतीने चेंडू हाताळावे लागतील. 1 धाव पुन्हा एकदा येतोय. 1 धाव. धावसंख्या 11 वर पोहोचली जाईल. 4 चेंडू टाकून झाले. धावसंख्या 11. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा 5वा चेंडू. हा चेंडू उडवलाय. 2 धावांसाठी जातोय का. बघा 1च धाव इथे काढली जाईल. 1 धाव बहुमूल्य आपल्या संघासाठी वाचवली जाते. धावसंख्या 12. 1 धाव वाचवली जाते. शेवटचा चेंडू. धावसंख्या 12.
दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. हा मात्र खूपच दिशाहीन, खूपच दिशाहीन. वाईड प्लस 1 एकूण 2. नकुल हा आजच्या दिवसातला सर्वात मोठा वाईड. अमोलचा रेकॉर्ड ब्रेक झाला. अमोल बरं झालं. अमोल सांगते बरं झालं माझ्यापेक्षा मोठा वाईड टाकला. धावसंख्या 14. धावसंख्या 14. थँक्यू डीजे. निश्चितच खूपच मोठा वाईड म्हणायला हरकत नाही. धावसंख्या आपण बघतो 14 धावा झाल्यात. हा चेंडू पायांवरती जाऊन आदलेल. कोणती धाव नसेल. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होईल. धावसंख्या 14. बघूया एका षटकाचा खेळ शिल्लक. धावसंख्या 14 आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अरावली फायटर संघ अजून सुद्धा एकही गडी बाद करू शकला नाही, परंतु अंतिम षटकामध्ये या गोलंदाजाला विकेट निश्चितच मिळतात. सुशील काकडे हा गोलंदाज प्रत्येक वेळी विकेट मिळवतो आणि विकेटसाठी 100 रुपयांचे पारितोषिक आहे. पुन्हा एकदा पारितोषिक मिळवलं जाईल का? हा चेंडू खूपच वेगाने खेळून काढलाय, परंतु 1 धाव फक्त मिळली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे वाढताना दिसते. धावसंख्या 15. धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा. विकेटसाठी 100 रुपये. हा चेंडू सरळ दिशेने खेळून काढलाय. बघा धोका निर्माण होऊ शकतो. धाव कंप्लीट होऊ शकली असती, परंतु कोणतीही धाव नसेल. चेंडू जाईल. आदरणीय सन्माननीय या विभागातील कार्यसम्राट युवा आमदार सन्माननीय श्री क्षितिजदादा ठाकूर यांचं आगमन काही क्षणामध्येच या ठिकाणी होईल. तर नक्कीच सर्व कमिटी मेंबर्सना विनंती असेल की या ठिकाणी आपण पाहणार आहोत की या विभागाचा 16 एक उत्कृष्ट असं नेतृत्व. हा चेंडू आपण बघतोय एका धावेसाठी. 17. धावसंख्या 17. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत. मग 2 चेंडूवरती एक तरी चौकार येतोय का? अजून एकही गडी बाद होऊ शकला नाही. विकेटसाठी 100 रुपये. परंतु हा मात्र चेंडू सुयोग शेडगे विकेट बाद होतोय. आणि सहकारी. चला कमिटी मेंबर्स, चला आपले सन्माननीय आमदार या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. तर आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. आपल्या आयोजनामध्ये अजून एक मानाचा तुरा रोवला जातोय आणि त्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. या ठिकाणी हरेश कुराडे, कार्तिक पिल्ले, केवल मालकर, अक्षय मिस्त्री. धावसंख्या 17. धावसंख्या 17. अंतिम चेंडू. सरजी नितीन एक गडी बाद झालाय. गोरिवले. शेवटचा चेंडू. अभिषेक महाडिक, प्रवीण मनवे. विकेट विकेट विकेट. त्यानंतर गणेश बुटेडिया, संजय पुडक, दीपक जाधव, सुयोग शेडगे, सचिन पुडक, सुशील काकडे, रोहित शिंदे, प्रथमेश बागवे, सिद्धेश कदम, भावेश वाकर, सिद्धेश 18 टार्गेट. 18. आकाश बावकर. 18 धावांचं टार्गेट. सर्वांना विनंती करतोय आदरणीय सन्मान्य कार्यसम्राट श्री सन्मान्य श्री क्षितिजदादा ठाकूर यांचं आगमन होत आहे. या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. योगीजी माने, सचिनजी गोरेवले, शशांकजी पवार, अतुल जाधव, विपुल मामुनकर, अमोलजी देसाई, रोहन जाधव आणि हरीश यांना सर्वांना या ठिकाणी विनंती करेन. वसई नंतर नालासोपारा आणि विरार या विधानसभा क्षेत्राचे म्हणजेच 132 विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय श्री क्षितिजदादा ठाकूर यांचा लवकर घाई करा. थोडाच वेळात होणार आहे. एक इनिंग लवकर होऊ या दे. अलकापुरी प्रीमियर लीगच्या 8व्या सीझन मध्ये वनिताताई भोसले वेलकम. या 8व्या सीझन मध्ये अलकापुरी प्रीमियर लीगच्या थोड्याशा उशिराने आलेल्या निलमदाई या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर विजयताई तोरणकर आपण पाहतोय आपल्या मंचावरती आणि त्यांचे सहकारी. तशी जशी नावं आमच्यापर्यंत पोहोचतील तशी तशी आम्ही नावं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चला मॅचचा लेखाजोखा आपण नकुलकडनं ऐकूया. बघूया 18 धावांचं टार्गेट आहे 3 षटकामध्ये. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 18 धावांचं आव्हान अरावली फायटर संघासमोर आहे. 18 धावांचं टार्गेट. 3 ओव्हरमध्ये 18 धावा करायच्या आहेत, तेव्हाच फायनल मध्ये प्रवेश दिला जाईल. आणि ह्या धावा जर डिफेंड केल्या गिरनार स्टार संघाने तर गिरनार स्टार संघ फायनल मध्ये पोहोचला जाईल. चला घाई करा, जरा घाई करा, विनंती असेल सरजी. थोडीशी घाई करा, एक इनिंग लवकर होऊ दे. बघूया 18 धावांचं टार्गेट आहे. थोडीशी घाई करा मित्रांनो. प्रति चेंडू 1 धावेची गरज. निश्चितच 17 धावा केल्यात समोर संघाला खतरा तर निर्माण होणार नाही ना, परंतु अरावली फायटर निश्चितच जिंकण्याच्या इराद्याने यावेळेस उतरेल आणि तो कॉन्फिडन्स आहे. प्रत्येक चौकाराची 100 रुपयांचे फक्त पारितोषिक आहे. विकेट 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 पहिल्या चेंडूवरती बाद. क्या बात आहे, पहिलाच क्लीन बोल्ड, पहिला हादरा अरावली फायटर्सच्या संघाला. अरावली फायटर्स संघाच्या प्रेक्षकांचा नक्कीच नाराज करणारी गोष्ट घडली आहे. पहिला विकेट या ठिकाणी मिळालाय. पाहूया या धावा किती जड होतात. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आणि चौकारात 200 रुपयांचे पारितोषिक. आदरणीय सन्मान्य क्षितिज दादांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे. चौकारात 200 रुपयांचे पारितोषिक आहे रेणुका जाधव मॅडम यांच्याकडून. यावेळेस हा चेंडू सुद्धा सुरेख असेल. 1 धाव दिली जाईल. धावसंख्या 1, धावसंख्या 1. 18 धावांचं टार्गेट आहे. हे आदरणीय सन्मान्य कार्य सम्राट आमदार श्री क्षितिजदादा ठाकूर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. अलकापुरी प्रीमियर लीग च्या 8व्या पर्वामध्ये दादा आपला वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्या जोडीला आपण पाहतोय या विभागातील नक्कीच आपले सहकारी दादांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. भूपेंद्र दादा तसेच चंद्रकांत दादा गोरिवले, त्यानंतर विपुलजी मामुनकर आणि सहकारी आदरणीय सन्मान्य निलेशदादा देशमुख यांचं सुद्धा आगमन होत आहे. सर्व मान्यवरांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. आदरणीय सन्मान्य भूपेंद्र दादा आणि तसेच वैभव पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. धावसंख्या 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या 3, 1 गडी बाद झालाय. 3 चेंडू टाकून झाले. चौकासाठी 400 रुपयांचे पारितोषिक रेणुका जाधव मॅडम यांच्याकडून. पुन्हा पुन्हा 1 धावेसाठी. धावसंख्या 4 आणि प्रत्येक चौकारासाठी 400 रुपयांचे. सॉरी, या ठिकाणी चौकाठी 200 रुपयांचे पारितोषिक आहे. आणि वाईड चेंडू, वाईड चेंडू. लक्षात घ्या या ठिकाणी थोडस पंचांना विनंती असेल, मॅच होल्ड करायचं आहे. या ठिकाणी आदरणीय सन्मान्य क्षितिजदादांचा सत्कार करण्यासाठी विपुलजी मामुनकर यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते एक या स्पर्धेची आठवण म्हणून या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि योगेशदादा माने यांच्या माध्यमातून या स्पर्धेची आठवण म्हणून एक कॅप या ठिकाणी त्यांना आपण देऊया. आपण पाहतोय या विभागातील नव्हे तर अखिल वसई विरार मधला अजून एक उत्कृष्ट असं नेतृत्व आपल्याला लाभलं आप्पांच्या नंतर. तर नक्कीच क्षितिजदादा आपण या ठिकाणी आलात
आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेळ या ठिकाणी नक्कीच दादा 2 मिनिटं फक्त, 1च मिनिटं फक्त या स्पर्धेसाठी 2 शुभेच्छा फक्त द्या. इथे उपस्थित सर्व मान्यवर, अलकापुरी प्रीमियर लीग मला वाटते दरवर्षी माझी हजेरी, ह्यावेळेस मला वाटते आमंत्रण काहीतरी या लोकांनी कोणाला तरी दुसऱ्याला दिलं, माझ्यापर्यंत पोचलं नाही. पण दरवर्षी इकडे येतो, एक मनापासून आनंद होतो. आपले सगळे गावकरी जी मॅच भरवतात, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. इकडे मॅच चालू आहे, पुढे डिस्टर्ब न करता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. धन्यवाद दादा. खरंच मोजक्या शब्दामध्ये, अतिशय माफक अशा शब्दामध्ये या ठिकाणी एक मोटिवेशन दिलं गेलं. तर क्षितिज दादा आपण आलात आणि या स्पर्धेला 5 मिनिटं का होईना मात्र वेळ दिला, त्याबद्दल अलकापुरी प्रीमियर लीगच्या सर्व कमिटीच्या वतीनं आणि या विभागातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय. तसेच त्यांच्या जोडीला आलेले सर्व सहकारी, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे खूप खूप आभार. जाऊया आपण मॅचच्या बाजूनं. एवढंच एक धाव. धावसंख्या 6. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 6. बघूया 18 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 6 धावा. प्रति चौकाराला 200 रुपयांची पारितोषिक आहे. एवढे सुरेख चेंडू ओव्हर कंप्लीट होईल. धावसंख्या 6. 1 गडी बाद झालाय. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज. चौकारासाठी 200 रुपयांची पारितोषिक आहे. चांगली फिल्डिंग केली जाते, कोणती धाव नसेल. चेंडू मात्र जातो निर्धाव. धावसंख्या 6. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. हे सोपं समीकरण कठीण करण्यामध्ये कृष्णा मराठे हा गोलंदाज निश्चितच मोठी भूमिका बजावेल. आणि पहिला चेंडू निर्धाव आलाय. बघा पुढचा चेंडू आपण बघतोय. डिफेन्स करण्याचा प्रयत्न बाद होतोय फलंदाज. दुसऱ्या चेंडूवरती बाद होईल. बघा 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 धावांची गरज. दहा चेंडू आणि 12 धावांची गरज. आणि जबरदस्त फिल्डिंग इथे बघायला मिळते, ते म्हणजेच गिरनार स्टार संघाकडून. आणि सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल आहे, त्यामुळेच या लेवलची फिल्डिंग आपल्याला बघायला मिळणारच. आणि तेच होत आहे. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 7. 2 गडी बाद झालेत. प्रत्येक चौकाराला 200 रुपयांची पारितोषिक आहे. दरम्यान 1 धाव घेतली जाईल या चेंडूवरती. धावसंख्या 8. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा खोलवर टप्प्याचा हा चेंडू. निश्चितच 100% पेक्षा जास्त योगदान इथे फिल्डिंग मध्ये दिलं जात आहे. एक धाव घेतली जाते. धावसंख्या 9. 7 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज. अतिरिक्त एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न. 1+1 2 धावा. निश्चितच हे प्रेशर कारण की दुसरी सेमीफायनल. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 11 धावा. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7 बॉल 7 रन. चौकारासाठी 200 रुपयांचे पारितोषिक. संजयसाठी.
संजयसाठी 200 रुपयांचे पारितोषिक चौकारासाठी. खूपच टर्न बघायला मिळतोय. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. 1-2 निर्धाव चेंडू टाकले तर गिरनार स्टार संघ निश्चितच जिंकू शकतो. तर 1-2 अतिरिक्त धावा दिल्या तर समोरील संघ जिंकू शकतो. बघा अरावले की गिरनार. पहिला चेंडू. चेंडू फील्ड केला जातोय. 1 धाव. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि प्रत्येक चेंडूवरती 1च धाव काढायची आहे. संजयसाठी चौकाठी 200 रुपयांचे पारितोषिक लावलं जाते रेणुका जाधव मॅडम यांच्याकडून, स्वतः संघ मालक. आणि बॉलरला विकेटसाठी 200 रुपयांचे पारितोषिक शशांक पवार यांच्याकडून. दोन्ही बाजूनी पारितोषिकांचा वर्षाव. निश्चितच प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू इथे धडकी भरेल. अरावली फायटर संघामध्ये निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी. 200 रुपयांचे पारितोषिक विकेटसाठी आहे. शशांक पवार यांच्याकडून 200 विकेटसाठी 200 रुपये शशांक पवार यांच्या माध्यमातून. बघा तिसरा चेंडू आणि पुन्हा 1 धाव. समीकरण झालंय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी रन चेस आहे त्यामुळे 4 धावा कंप्लीट कराव्याच लागतील. मला वाटतं एक विकेट साठी 300 रुपये या ठिकाणी शशांक पवार यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय. नकुल 3 चेंडू 4 धावा. एका धावेसाठी चेंडू जाईल. कंपल्सरी रन चेस आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. बाउंड्रीसाठी किती 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. बाउंड्रीसाठी किती रुपयात? 200. विकेटसाठी किती रुपये? शशांक 500 रुपये. बाउंड्रीसाठी सुद्धा 500 रुपये झाले. क्या बात है मॅडम, लगे रहो. एका बाउंड्रीसाठी 500 रुपये. दोन बॉल 3 रन. चौकारासाठी 500 रुपयांचे पारितोषिक संजय साठी. विकेटसाठी सुद्धा 500 आहेत. हो एक्स्ट्रा. काय येस बाउंड्री बनचे आहेत. जरा आवाज जरा कमी ठेवा कृपया. येस चांगला कार्यक्रम करतोय आपण. थोडासा आवाज कमी करा. 12वीच्या परीक्षा चालू आहेत. खास करून विनंती असेल जरा पंचांच्या निर्णयाला रिस्पेक्ट द्या प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम आहे, लक्षात घ्या. चला ज्या पुढे आहेत त्यांनी सर्वांनी साईड लावा. स्टेजच्या समोर आहेत त्यांनी सर्वांनी साईड लावा. स्टेजच्या समोर सर्वांनी साईड लावा. स्टेजच्या समोर आहेत. आवाज कमी करा. 12वीच्या परीक्षा चालू आहेत मित्रांनो प्लीज. पंचांचा निर्णय एक बॉल अंतिम आहे. एक बॉल शिल्लक 2 धावांची गरज. 1 बॉल 2 रन. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 धावा तर निघताना दिसत नाही सहजासहजी, परंतु 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. आणि चौकाठी 500 रुपयांचे पारितोषिक आहे रेणुका जाधव मॅडम यांच्याकडून. तसेच कंपल्सरी रनचेस आहे. डॉट साठी 200 रुपये या ठिकाणी जाहीर झालेत. कंपल्सरी रनचेस आहे त्यामुळे 2 धावा काढाव्याच लागतील. गोलंदाजाने काही चुकी केली नाही. सचिन जाधव आणि रेणुका मॅडम 2 धावा निघत नाही सहजासहजी. या ठिकाणी त्यांचा संघ एका बाजूनं जो गिरनार हा संघ 1 चेंडू 2 धावांची गरज. डॉट बॉल 200 रुपये. शेवटचा निर्णायक चेंडू आणि फील्ड केला जातोय अंतिम क्षणी. अन्यथा 4 धावा मिळाल्या असत्या.
रोमहर्षक विजय, रोमहर्षक विजय. चांगलं एफर्ट लावलं फलंदाजाने, परंतु अंतिम क्षणी चेंडू फील्ड केला, अन्यथा 4 धावा मिळाल्या असत्या. निश्चितच फलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. मी सन्माननीय अतुल जाधव साहेबांना विनंती करेन, विद्या जाधव मॅडमचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. विदेश कुठं तर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय